नमस्कार, मी सुवर्णच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, आज एक नवीन डिझाईन आहे. ती खूप सुंदर अशी होणार आहे तयार. डिझाईन तर दिलेली वेगळीच आहे, पण आपण तयार वेगळीच करणार आहोत. चला आता ती कशी डिझाईन आहे ती पाहूयात. पहा, ब्लाऊज पीस दाखवते तुम्हाला मी. पूर्ण ब्लाऊजला स्टोन वर्क आलेले आहे आणि ही स्लीव्जला आलेले आहे. स्लीव्जला जे आहेत ते 3 फुलं आलेले आहेत. तर हे कुठेही आपण जर सरळ कट केली नॉर्मल स्लीवसारखी तर बाईला कुठेच येणार नाही आहे. मध्ये कुठेतरी मध्ये आधीच येणार. तर ती कशी लावायची एकदम परफेक्ट अशी आली पाहिजे आणि तिन्ही फुलाचा वापर झाला पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला स्लीव्ज पण तयार करायची आहे आणि ह्याची उरलेले एक जे फुलपाखरूचं जे आहे ते बॅक साईडलाही वापरायचं आहे. चला आता आपण त्याची कटिंग कशी करायची ते पाहूयात. आपण मी जे अस्तर कट करून घेतलेले आहे ते अस्तर कट करून त्याच्यावरून मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून घेणार आहे. कारण आपल्याला 3 जे फुलपाखरं जे आलेले आहेत ते तिन्ही वापर झाला पाहिजे आणि एकदम परफेक्ट असा आला पाहिजे. ह्या पद्धतीने पहा, मी जसे ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवून घेतले आणि ते कट करून घेणार आहे. बॅक साईड झाली. असे पूर्ण पार्ट मी कट करून घेतले. जे मेन फॅब्रिक अस्तर ठेवून आपण पूर्ण कट करून घेतलेले आहे. तर त्याची शिलाई कशी करायची ते पाहूया. बाहीला जो आहे तो जॉईंट द्यायचा आहे आपल्याला. दोन्ही साईडला जॉईंट द्यायचा. काय का साईडला द्यायचा तेही पाहणार आहोत. चला आपण ते कशी जी कटिंग केलेली आहे त्याची शिलाई कशी करायची ते पाहूयात. आजच्या व्हिडिओत मी फक्त बॅक साईड दाखवणार आहे, म्हणजे बॅकचा जो गळा आहे तो कसा तयार करायला आहे. हे पहा, शोल्डर घेतलेले आहे 7.5 इंच, पण शोल्डर पट्टी घेतलेली 2.5 इंचाची आपल्याला आणि 3.5 इंच गळा रुंदी घेऊन आपण जसा गळ्याचा आकार देतो तसा होडीसारखा आकार दिलेला आहे आणि आपल्याला बोटनेक बनवायचा आहे. बोटीसारखा आकार द्यायचा असतो. त्या पद्धतीने आपण आता हे दोन्ही पार्ट मी जॉईंट करून घेतले. मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतले अस्तरप्रमाणे. खालची जी मी आहे ते डिझाईननुसार पट्टी कट करून घेतलेली आहे आणि गळ्याचा आकार पूर्ण कट करून घेतला. मला जो आकार डिझाईनचा दिलेला होता तो आकार कट करून घेतला. आता आपण पायपिंग लावून घेणार आहे. त्याआधी मी एक पाठीमागच्या साईडला पहा, मी बोट ठेवून मी एक पूर्ण अशी टिप मारून घेतली. म्हणजे ही जर टिप मारून घेतली तर गळा जो आहे तो असा फाकणार नाही. आपण जी पायपिंग करणार आहोत तो पायपिंग करण्यासाठी गळा अजिबात फाकला जात नाही. ही एक ट्रिक आहे ब्लाऊज शिवतानाची. ब्लाऊजला जे आहे ते रेडीमेड पायपिंग लावायची आहे. पहा, जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण जे रेडीमेड पायपिंग आहे ते पट्टी ठेवून घेऊन पूर्ण गळ्याला अशी टिप मारून घेतली. आणि सिंगल फूटचा वापर न करता डबल फूटचा वापर करूनच मी ही पायपिंग पण लावून घेतलेली आहे. तुम्ही सिंगल फूटचा वापर करूनही ही पायपिंग करू शकता. हे पहा, पूर्ण जी पट्टी आहे ती लावून झाली. आता छोटे छोटे कट्स मारायचे म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित येतो. तर कट मारून झाले. आता आतल्या साईडला अशी दुमडून घ्यायची आणि परत एक दाब टिप मारून घ्यायची. आणि ही टिप मारताना आपण स्टोन आहे त्याच्यामुळे एका हाताने टंचन उचलून धरत मी टिप मारून घेतलेली आहे. म्हणजे आपली सुई तुटण्याची जी भीती असते ती सुई तुटणार नाही तुमची. ह्या पद्धतीने जर टिप मारली तर एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग पायपिंग पण फिनिशिंग येते आणि सुई पण तुटण्याची भीती नसते. त्यामुळे एका हाताने टंचन जो घोडा आहे तो घोडा उचलायचा आणि टिप मारून घ्यायची. पहा किती सुंदर अशी आलेली आहे. आता गळा जो आहे तो गळा कट करायचा आहे. वरचा गळा मी कट करून घेतला. आता ह्याला पण एक पायपिंग लावून घ्यायची.
पट्टी लावून झाली. आता एक्स्ट्राची पट्टी कट केली. आता परत छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे गोल गळा असल्यामुळे पट्टी मुडपायला आपल्याला एकदम व्यवस्थित येते. आता परत एक दाबटीप मारून घेतली. आपल्याला खालच्या साईडला जी पट्टी लावायची आहे, मी जे खालची बाहीची पट्टी जी आली ती 3 फुलपाखराचे जे डिझाईन आलेले होते पहा, त्याचा एक वापर केलेला आहे. मी 3 बरोबर याच्यात कट करून घेतले आणि 2 फुलपाखरं जे आहेत ते स्लीव्जला वापरलेले आहेत आणि एक जे आहे ते आपल्याला पाठीच्या पट्टीला लावायचे आहे. तर पहा, ह्या पद्धतीने मी साईडला टिप मारून घेतली, म्हणजे बरोबर सेंटरला यावे ह्या पद्धतीने. तर अस्तरची पट्टी घेऊन मी त्याच्यावर जॉईंट करून घेतले. अस्तर आणि मेन फॅब्रिक असे दोन्ही मिळून जॉईंट केले. एक्स्ट्राचे कापड कट केले. तर ह्याला दोन्ही साईडने मी पायपिंग लावून घेणार आहे. आणि ह्याला कॅनव्हासचा वापर केलेला आहे, म्हणजे पट्टी जे आहे ते एकदम व्यवस्थित पायपिंग करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित येते आणि फिनिशिंग येते, म्हणून मी खालच्या साईडला कॅनव्हास वापरलेले आहे. पेपर कॅनव्हास जे असते ते वापरलेले आहे. दाबटीप मारून परत एक डबल टिप मारून घेतली. आता दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने करायचे. पट्टी लावून झाली. आता ही आतल्या साईडला मुडपून घ्यायची. पायपिंग तयार झालेली आहे आपली. पहा किती सुंदर अशी पट्टी दिसत आहे. आता ही आपण ब्लाऊजला कशी अटॅच करायची ते पाहूया. त्याआधी ब्लाऊजला टक्स मारून घ्यायचे. तुम्ही पट्टी लावल्यावरही टक्स मारू शकता, पण मी आधीच जे दोन्ही साईडचे पाठीचे टक्स आहेत ते मारून घेतले. पाहता पट्टी जशी मी व्हिडिओ दाखवलेली आहे त्याप्रमाणे एकदम सेंटरला फुल येईल ह्या पद्धतीने ठेवायची आणि पिन लावून घेऊन आपण ती दोन्ही वरचा पाठीचा भाग आणि ही पट्टी अशी दोन्ही मिळून अटॅच करून घ्यायची. दोन्ही साईडला आपण टिप मारून घेणार आहोत. असे सुरुवातीला लॉक करून घ्यायचे आणि पूर्ण पट्टी जॉईंट करून घ्यायची. दोन्ही साईडला ह्याच पद्धतीने केलेली आहे. पहा किती सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. तर मला आवडली जर असेल तर नक्कीच एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.